अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक तालुका राहाता येथील प्रवरा नदी पात्रातील पाण्यात पोहण्यासाठी 3 तरुणांपैकी 16 वर्षीय तरुण बुडालाय। ही घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास कोल्हार येथील बेलापूर रस्त्यालगत पानमळ्याजवळ घडली आहे। प्रवरा नदीमध्ये भगवतीपूर परिसरातील 3 शालेय विद्यार्थी पोहण्यासाठी गेले होते। त्या तिघांपैकी अविनाश पाराजी जोगदंड या विद्यार्थ्यानं अंगातील कपडे काढून नदी पात्रात पोहण्यासाठी उडी मारली, परंतु वाळू उपशामुळे नदी पात्रात झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं तो खड्ड्यातून वर आला नसल्यानं आपला मित्र बुडत असल्याचं लक्षात येताच त्याचे 2 मित्र गणेश रावण वक्ते व शुभम चौरसिया यांनी आरडाओरड करत घरी सांगण्यासाठी पळ सुटले। घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच भगवतीपूरमधील ग्रामस्थांनी प्रवरा नदी पात्राच्या काठावर गर्दी केली। घटनेची माहिती समजताच लोणी पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी व पोलीस हेड कॉन्स्टेबल मनसीर शेख, कामगार तलाठी वाघ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। सुमारे 3 तासापासून या तरुणाचा शोध घेतला जात आहे, परंतु अद्यापही तरुणाचा शोध लागलेला नाही। महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात अवैध वाळू उपशामुळे मोठमोठी झालेल्या खड्ड्यांमुळे कोल्हार बुद्रुक येथे 16 वर्षीय तरुण बुडाला आहे। वाळू उपशावर कोणाचाही लगाम न राहिल्यामुळे नगर जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत। SRB न्यूज साठी संतोष बोर्डे, कोल्हार, भगवतीपूर। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।